या सुनेने हत्येच्या आरोपाखाली सासऱ्याच्या मंडळीवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला होता. ती सून तब्बल 5 महिन्यांनी पुण्यामध्ये जिवंत सापडली आहे. ऑगस्ट 2025 पासून ती उत्तर प्रदेशातून बेपत्ता झाली होती. शोध घेऊनही न सापडल्याने दीपाच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या लोकांना हुंड्यासाठी हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप केला होता. स्वतःच्या मर्जीने घर सोडून आल्याचे तिने पोलीस तपासात सांगितले. गुंड गजा मरणेला 15 आणि 16 जानेवारी या 2 दिवशी मुंबई हायकोर्टाने पुण्यात येण्याची परवानगी दिली आहे. गजा मरणेची पत्नी जयश्री मरणे या राष्ट्रवादीकडून पुण्यातील प्रभाग 10 मधून निवडणूक लढत आहे. यापूर्वी गजा मरणेला पुणे पोलिसांनी शहरात येण्यास बंदी घातली होती, पण पत्नी निवडणुकीला उभी असल्यामुळे तसेच त्याचे मतदान पुण्यात असल्यामुळे आता कोर्टाने त्याला पुण्यात येण्यास परवानगी दिली आहे. व्यापार करारावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीचे संकेत दिले आहे. ते म्हणाले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री खरी आहे याची मी पुष्टी करतो. खरे मित्र एकमेकांशी असहमत असू शकतात, पण ते नेहमीच त्याचे मतभेद सोडवतात. सुरक्षा यंत्रणा एका ऑडिओ क्लिपची तपासणी करत आहेत, ज्यामध्ये जैश ए मोहम्मदचा प्रमुख दहशतवादी मसूद अझर हजारो सुसाईड बॉम्बर तयार असल्याचा दावा करत आहे. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार भारतीय तपास यंत्रणा या क्लिपमधील आवाजाचे नमुने आणि मेटाडेटा तपास करत आहे. या ऑडिओमध्ये मसूद अझर म्हणत आहे की आत्मघाती हल्लेखोरांची खरी संख्या समजली तर संपूर्ण जगात खळबळ उडेल. परभणीतील संविधान विटंबना प्रकरणी आरोपी दत्ता सोपान पवार याने मिर्झापूर येथील शेतातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. 13 महिने तुरुंगात राहिल्यानंतर 4 दिवसापूर्वीच त्याला जामीन मिळाला होता. 10 डिसेंबर 2024 रोजी संविधान शिल्पाची तोडफोड केल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती, ज्याचे पडसाद देशभरात उमटले होते. जामीनावर सुटून गावी परतल्यानंतर त्याने आज सकाळी टोकाचे पाऊल उचलले असून पोलीस तपास करीत आहे. भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पडसोडी परिसरात आकाशातून 2 रहस्यमय दगडाचे तुकडे पडल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 ते 7:15 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हे तुकडे उल्का असावेत असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत सत्ता आल्यास मेट्रो मुक्त करू या अजित पवारांच्या घोषणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली. अनाऊन्स करायला आपल्याला बापाचा काय जातो असा टोला लगावला त्यांनी. लोकांचे विश्वास बसेल अशा गोष्टी बोलावेत असे सुनावले. निवडणुकीत जिंकल्याचा हातबळेतून काहीतरी जाहीर केले जाते, पण प्रत्यक्षात ते करता येईल असे सांगावे, ते म्हणत फडणवीस यांनी या सुनावणीची थट्टा केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महानगरपालिका निवडणुकीत गुन्हेगारांच्या कुटुंबात तिकिटे दिल्याने विरोधी पक्षांनी जोरदार लक्ष केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्यावर टीका केली. गुन्हेगार निवडून आले तर त्यांची जागा महापालिका नसेल, जेल असेल असे मुख्यमंत्री स्पष्टपणे सांगितले. अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. बदलापूरच्या शाळेतील चिमुरड्यावरील अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला भाजपाने कुलगाव बदलापूर नगरपरिषद स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केले आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात दडपण्याचा प्रयत्न केला आरोप आपटे यांच्यावर असून अशा व्यक्तींचा पद दिल्याने संताप व्यक्त होत आहे. निवडणुकीत भाजपाला मदत केल्याचे बक्षीस म्हणून ही निवडून झाल्याची चर्चा. या निर्णयावर राजकीय वर्तुळात कडक टीका होत आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारतीय महिला
फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स दिलेल्या वचन पूर्ण केलं आहे. गावस्कर यांनी आश्वासन दिले होते की जर भारतीय संघाने महिला विश्वचषक 2025चे विजेतेपद पटकावले तर ते जेमिमा सोबत गाणे गातील. हे वचन पाळत गावस्कर यांनी जेमिमाला बॅटची आकाराची एक गिटार भेट दिली आहे, ज्याचे नाव जेमिमा बॅट और असे ठेवले आहे. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील 5वीत शिकणाऱ्या प्रथमेश पाटील या चिमुकल्याचा बस पास घरी राहिल्याने आणि तिकिटाचे पैसे नसल्याने एसटी कंडक्टर याला चक्क भर हायवेवर उतरून दिले. मुलाने वडिलांना फोन करायची विनंती केली, पण कंडक्टरने ती ऐकली नाही. घाबरलेल्या अवस्थेत रस्त्यावर उभा प्रथमेश अखेर एका दुचाकी स्वाराच्या मदतीने घरी पोहोचला. या घटनेचे पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केले जात आहे. साताऱ्यात पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आलेले जवान प्रमोद जाधव राहणार सातारा हे कामानिमित्त वाडे फाटा येथे दुचाकीवर जाताना पुरुष भिक्षिक गुहाजवळ आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी प्रमोद यांचे पार्थिव यांच्या मूळ गावी आणल्यानंतर त्यांची पत्नी आणि नवजात लेकीला अंत्यविधी करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी नेले. हा क्षण पाहून अनेकांचे अश्रू अनावर झाले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विविध मुद्द्यावरून भाजपाला लक्ष्य केले. MIM सोबत युती, पैशांचा अमाप वापर, बिनविरोध निवडणुकीसाठी दबाव, ड्रग्ज विक्रेत्यांना नगराध्यक्ष पदाची तिकिटे दिले जात आहे, बाल लैंगिक अत्याचारातील आरोपींना नगरसेवक केलं जात आहे, असे म्हणत राज यांनी भाजपवर टीका केली. तसेच गेल्या 10 वर्षात उद्योगपती गौतम अडानीच्या वाढत्या संपत्तीचा लेखाजोखा मांडला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.